वॉटरफॉलला जाणार आहोत. तर बघूयात तिथं पण काय होतंय. ₹70 पर पर्सन, ₹70 तिकीट घ्यायचं आणि 2 किलोमीटर चालत जायचं आपल्याला. तुम्ही तिकीट इथे काढलं 2 किलोमीटर चालत जायचं मित्रांनो. तुम्ही बघू शकता आणि त्यांचं निसर्ग इतकं छान आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही तर बघितलंच व्हिडिओ, खूपच छान प्रकारे वाटते इथं, खूपच मजा येते, खूपच छान निसर्ग आहे. आणि तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये बघता, जे व्हिडिओ बघता त्यातलं नक्की तुम्ही सुद्धा येऊन एकदा इथं ट्राय करा, सगळं बघा, इथलचं एक्सप्लोर करा. बाकी एकदम शांत, एकदम शांत, कोणाचंच जास्त कालवा वगैरे नाही, काय नाही. मित्रांनो 2 किलोमीटर चालत जायचं आम्ही. ऑलमोस्ट एक किलोमीटर आलोय. 1 किलोमीटर आले, अजून 1 किलोमीटर पुढे जायचे. आणि आताच मध्ये थोडे रिटर्न येताना पोरं भेटले, ते म्हणत होते की तिथं जाता येत नाही, कारण की थोडंसं तिथं फिसलनचं रोड वगैरे आहे, चिखल झालाय, घसरतं. तरी आपण जाऊ, ट्राय करू. तरी बघू. कोणाला तर जाणार आहे, संकेत दादा पण जाणार, चिकी दादाचा तर वेगळाच जोशमध्ये येतो. सगळेच जाऊ आपण, तर बघूया, टेन्शन, सगळे जाऊ. नंबर प्लेस आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा सर्वांनी तुमच्या फॅमिली सोबत या. तुम्हाला ज्याच्यासोबत यायचं त्यासोबत या. हा, पण नक्की आहे इथलचं एकदा तुम्ही नेचर बघा, इथलची ब्युटी बघा. अरे हा, बॉर्डरवरती वाघ आणि ह्याचे फोटो लावले होते ना, म्हणून तर कुठं अरे लगेच तिने रक्त काढलं भाई. कुठे पण गेला. पुढे काय जाता येत नाही, इथून काय काहीतरी मार्ग काढणार. टाकू शकत नाही. तर मित्रांनो फायनली या धबधब्यापर्यंत आले. 2 किलोमीटर चालून आल्यानंतर ना आपल्याला ब्युटिफुलचा व्ह्यू दिसतोय. नको जाऊ रे, ऐक. पुणे बघा का लिमिट इथपर्यंतच होती, कुठे गेलाय. जातील ते, मला वाटतं रोड दिसायला लागलाय. तर मित्रांनो बघितलं तुम्हाला मी आता दाखवलोय की अशा प्रकारे पोरं जातात. इथं जर दाखवले की ह्याच्या पुढे जाऊ नका, तर तसं करत जाऊ नका. तुम्ही सुद्धा आले तर जाऊ नका. आता आमचे 3 मित्र गेलेत, कुणाल, यश, अबू दादा. त्यांना 2 तास झाले ते गेलेत, पण ते अजून आले नाहीत. किती वेळ बसायचं आम्ही. तुम्ही पण बघत असाल, काका काकू, कुणालचे मम्मी पप्पा, यशचे, तर बघा किती वेळ ते सांगितलं त्यांना नका जाऊ, तरी सुद्धा गेलेत ते.
10-15 मिनिटं वाट बघून शेवटी आम्हालाच दोघांना खाली जावं लागेल. कुणाल यश कुणाल कुणाल. मित्रांनो आता यायला लागले टेन्शन, कारण की 2 तास झाले ते गेले. त्यांनी ना आवाज दिला ना रिस्पॉन्स दिला. त्यांना जातानाच सांगितलं होतं की जिथं जिथं जातं तिथून आवाज द्या, पण काय ऐकलं नाही. कुठंच थोडं पण दिसत ना, माहिती का ते, थोडं पण दिसत नाही, थोडं पण. पहिली गोष्ट जायचंच नाही ना, आणि तुझ्या नेटवर्कला रेंज पण नाही ना, कॉल करता येतो ना, कोणाला मेसेज करता येतो. रिटर्न जायचं म्हटलं तर 2 किलोमीटर रिटर्न जावं लागेल. तर काय कळा ना, पाऊस पण एवढा जास्त आला, धबधब्याचा आवाज सुद्धा इतका जोरात वाढलाय ना, फाटले म्हणजे माझ्या अंगावर काटे आलेत माहिती का. इतका वेळच झालं गेले ते कळत नाही. यशनी निळ्या जॅकेट घातले ते जरी दिसलं ना, थोडंफार वाटेल बाबा हा का चांगलं धरलं होतं. कुणाल लय डेंजर, इतकं भयानक आहे पाऊस आहे, त्याच्यामध्ये असलं डेंजर वाटतंय. पाय पण निघत नाही मित्रांनो, माहिती का. खरंच येडे पोर आहेत माहिती का, उगाच रिस्क घेतली त्यांनी आणि गेलेत खाली, गरजच नव्हती. काय धबधबा इथूनच दिसतोय आणि तो तिकडून तसंच दिसणार होता ना. समोर तर कसलं भयानक दिसत. मित्रांनो दम पण इतका जास्ती लागतोय. एवढ्या पायऱ्यात सोडलोय, उतरलोय, सोडलोय, उतरलोय, जीव गेलाय माहिती का. अक्कल नाही पोरांना. अरे कोण अजून आले नाही 5 जण. कुठं कसं काय गेले? कुठं मधनं गेलं वाटतं. कोण संकेत? संकेत आणि सॅम. तू संकेत? अरे हा तिकडे आले का ते? हा गेले. बरं झालं, धन्यवाद. भाई साहब मी म्हंटल आम्हाला वाटलंच तरी एक, नाहीतर मग खालनं आले असतील. आता जरा चेहऱ्यावरती ती मुस्कान आली, खाल्लं जोश आला अंगामध्ये. आता पटकन जाऊ, बघू त्यांना, भेटू, काय बोलतात ते. घाण खाऊन देतो ना असलं दमलेलं मित्रांनो त्यांच्या नादामध्ये. लिटरली आमच्या पाय थरथर कापायला लागले. मी म्हणत होतो गेल्या. मित्रांनो कधी पण तुम्ही आले तर असली येडेपणा करू नका. आपली आणि आपल्यांची काळजी घ्या. गेले 5 जण, थकलोय 2 जण, वैतागून गेलोय, थकलो पण नाही, टेन्शननेच थकवा आला. काय झालं असेल कुणालची मम्मी आणि यशची मम्मी. बघा आता काय करायचं दोघांचं. आता इथून जायला भेटी वाटेल. बघूया आता, फोन मध्ये चार्जिंग पण नाही. पटकन जाऊ, गाडीमध्ये फोन चार्जिंगला लावू आणि बघू. आता पावसात तर जंगल अजून डेंजर आणि भयंकर दिसतात. टायमाची ट्रिप कधीच विसरणार नाही मी, कधीच नाही. लिटरली पूर्ण जीव संपले, पूर्ण. विचार करा, तिथं वर खाली सारखं यांना शोधण्यात. इथं 2 किलोमीटर चालत जायचं. दोघं थकलोय, संकेतदा बिचारा जास्ती थकलाय. काय नाही, जाऊन पटकन पाणी पिऊ आणि निघू. कुठं थांबायचंय का तुला? त्रास होत असेल तर थांबू, जास्ती नको लोड घेऊ. हा थांब जरा दम खा. लिटरली गाईज परत नाही, लय भयंकर, कधीच नाही आलो तर ह्यांना फाटली म्हणजे नाही तसले विचार डोक्यामध्ये. काय हरकत नाही, सगळे आहे सुखरूप आहेत. खालनंच आलेत पलीकडच्या साईडला. मी परत 2 किलोमीटर जाईल इथून. आता जायचं, तू दम खा पहिले नीट. काय आवश्यकता नाही अशी पटपट जायची. ते लोक आलेत आता, ते आपल्याला शोधत येतील. कोण रे?
बाहेर फाटत गेली पुरी काय बोलतो आमचे भाई घसे बसले तुम्हाला आवाज देऊन देऊन. मग कसे आले तुम्ही, कुठून आले वरती? इकडनं आलो पण एक शॉर्टकट होता. आम्ही पहिलं वाटलं रोड चुकलो, म्हणलं आता हरवलो. आपलं टेन्शन आलं ना, पण नशीब भाई म्हणलं जाऊ दे मग आम्ही खाई भाई. मग अबे तुमची काय, आम्ही इतकं भयान घाबरलो भाई, खोटं नाही सांगत. अजून पोटात दुखते माहिती का, ओरडून ओरडून घसा ना घसा दुखायला लागला. अजून बी हो गे काय म्हणते हो गे संकेत अयो मजा मजाले मजा आली. इथं आमचं गेली भाई फाटून. अबे रडायचं कोणच नव्हतं. तुमच्यासाठी आम्ही जाऊ का म्हणला. असलं डेंजर फाटलेली ना. अरे कोणच नाही एसटी, तर आम्ही दोघच होतो. मग तुम्ही कुठून आले? सेम नीट चल. काय नाही चल. तर मित्रांनो लोणंदमध्ये आलोत आणि जेवणासाठी थांबलो एका हॉटेलमध्ये. आणि हॉटेलचे नंबर तर तिथे जेवण वगैरे करू, मग सरळ निघूया दमला. तर मित्रांनो फायनली आपण घरी आलो. काल रात्री घरी आलोत, पण जसं आलो तसंच पटकन आंघोळ वगैरे केली. थोडंसं घरचे ओरडले आणि साहजिक ओरडणारच, कारण आम्ही सकाळी 11 वाजता गेलतो. तर आमच्या फोनचं पूर्ण नेटवर्क गेलं होतं. पूर्ण तुम्ही बघितलं व्लॉगमध्ये, पूर्ण नेटवर्क गेलं होतं. घरच्यांना काळजी व्हायला लागली. सगळ्यांचे घरचे एकमेकाला फोन लावत होते की पोरांचे कॉल लागत नाही वगैरे. साहजिक आहे त्यांचं चिडणं. घरी आलं सर्वात आधी मम्मी खूप चिडली होती, पण मम्मी काय बोलली नाही, कारण की मी थकून आलो होतो. सातारामध्ये मेन गावामध्ये येईपर्यंत आम्हाला रेंज नव्हती. जसं आम्ही आलो सातारामध्ये, सर्वांनी पटापट आपल्या घरी फोन लावून सांगितले. आणि तिथं जे पण लोक होते त्यांचे पण फोनला अजिबात रेंज नव्हती, कारण ते खूप वरती हिल्सवर होतं, तिथं नेटवर्क नव्हतं. पण काय हरकत नाही, आम्ही सुखरूप आलो. तुम्ही जे काय बघितलं हे मुलांनी काय केलं वेडेपणा, तर तुम्हाला नम्र विनंती की ते तुम्ही करू नका, कारण ते खूप जास्ती रिस्की आहे. तिथं ऑलरेडी काय ना काय झालं असेल, त्यासाठीच त्यांनी तिथं ते ब्लॉक केलं होतं. पण काय हरकत नाही, सगळे सुखरूप आले, व्यवस्थित आले. पण तुम्ही लोक अजिबात असं करू नका. जर गेलेच, कारण काय लोक असतात किती सांगितलं तरी मनाचं करतात. तर बायचान्स तुम्ही असं कुठे गेले मित्रांनो, तर सर्वांना इन्फॉर्म करत जावा. सगळा ग्रुप जावा, एक दोन मित्र अजिबात जाऊ नका, कारण की तुम्ही बघितले किती रिस्की होतं ते. आम्ही त्यांना खूप ओरडलो गाडीमध्ये, खूप म्हणजे खूप ओरडलं. आम्ही त्याचा व्हिडिओ नाही दाखवणार, पण खूप जास्ती आम्ही कालवा केला त्या तिघांना. खूप छान एक्सपिरियन्स होता तिथलं, सगळं एक्सप्लोर केलं. आणि विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये पावसामध्ये तिथं जास्ती करून धुकं असतात. तिकडच्या आम्ही मोस्टली पीपलला विचारलं की असं का धुकं वगैरे तर असतात का कंटिन्यू, तर त्यांनी पण आम्हाला थोडंफार सांगितलं की 6 मंथ धुकं असतात आणि त्यानंतर थोडंफार असं नॉर्मली असतं. तर आम्ही गेलो तिथं 11 वाजता गेलो होतो तर धुकंच होते, पण 12 नंतर ते थोडंफार आलं होतं, उजेड थोडं पडलं होतं. पण आम्हाला ते जे पण फ्लावर्स होते त्याबद्दल आम्हाला एवढं जास्त नॉलेज नव्हतं. पण आम्ही तिथं सोडून ह्या धबधब्याकडे गेलो, नाही तसले कुठं नेऊन बसले. सर्वांचे घरचे जर व्हिडिओ बघत असेल तर आता काय बोलणार, तुम्ही जे बोल आम्ही ते ऐकायला तयार आहे, कारण की तशी गोष्ट झालीच आहे. तुम्ही पण तिथं नक्कीच आपण असं काही करू नका. फॅमिलीसोबत जावा, तिथलचा एक्सप्लोअर करा. खूप छान आहे तिथं, निसर्ग खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. आपली आणि आपल्यांची काळजी घ्या. स्टे ट्यून, कीप लव्हिंग. थँक्यू.